आजचा व्हिडिओ हा साडी घालताना तुम्ही कुठल्या मिस्टेक किंवा कुठल्या चुका करता याच्यावरती होणार आहेत। खूप कॉमन मिस्टेक आहेत, पण आपण त्या नॉर्मली करून जातो आणि आपल्याला समजत सुद्धा नाही आणि त्या चुकांमुळे आपली साडी ही खूप जास्त वियर्ड दिसते किंवा आपल्याला साडी घालताना प्रॉब्लेम येतात आणि मग आपण साडी घालायला टाळतो। म्हणजे बिगिनर्ससाठी तर या ज्या मिस्टेक आहेत, ज्या अवॉइड करायच्या आहेत ना, ते खूपच जास्त इम्पॉर्टंट आहे। जर तुम्ही या मिस्टेक अवॉइड करायला शिकला किंवा तुम्हाला एकदा माहिती झालं की इथं आपल्याला अशी अशी साडी घालायची आहे, तर तुम्हाला नेक्स्ट टाइम साडी घालताना नक्कीच खूप जास्त हेल्प होईल। तर चला तर मग जास्त टाइमपास न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। तर सगळ्यात पहिली आणि आपण मेन पेटीकोट पासूनच चालू करू। म्हणजे साडी घालताना सगळ्यात पहिला आपण पेटीकोटच घालतो। बऱ्याच मुलींना किंवा बायकांना असं वाटतं की शेपवेअर घातल्यानेच खूप छान असा तुमच्या बॉडीचा शेप येतो। ऑफकोर्स येतो, पण ते खूप जास्त अनकम्फर्टेबल होतं। त्याचबरोबर त्याची प्राईस सुद्धा खूप जास्त असते। त्याच्याऐवजी तुम्ही जे आपले नॉर्मल कॉटनचे पेटीकोट असतात ना, ते जरी घातले तरी एवढा जास्त काही फरक पडत नाही तुमच्या साडीमध्ये किंवा शेपमध्ये। तुम्ही बघू शकता किंवा मी शेपवेअर पण वापरलेला आहे आणि नॉर्मल आपले पेटीकोट असतात ना कॉटनचे, ते सुद्धा वापरलेले आहेत। जेव्हा तुम्ही शेपवेअर घालताना जर तुम्हाला खूप मोठं म्हणजे खूप लॉंग टाईमसाठी एखादं मोठं फंक्शन अटेंड करायचं आहे, जसं की तुम्हाला सकाळीपासून दुपारपर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत साडी घालायची आहे, अशा टाईममध्ये तुम्हाला शेपवेअर आहे ना, ते खूप जास्त अनकम्फर्टेबल होतं। आणि जर तुम्हाला कुठल्या एखाद्या पूजेला वगैरे बसायचं असेल तर तुम्ही त्याच्यात बसूच शकत नाही। तुम्ही 5 मिनिट सुद्धा मांडी घालून बसू शकत नाही जर तुम्ही शेपवेअरवरती साडी घातली तर। मग त्याच्याऐवजी तुम्ही नॉर्मल पेटीकोट आपला कॉटनचा जो असतो तो घालू शकता आणि त्याच्यावरती सुद्धा व्यवस्थित साडी ड्रेप करता येते। फक्त थोड्याशा ट्रिक्स माहिती पाहिजेत। त्याच्यामुळे तुम्ही नॉर्मल पेटीकोटच घाला, मी तर असं म्हणेल, शेपवेअरच्या ऐवजी। हां, जर तुम्हाला 2-3 तासासाठीच साडी घालायची असेल आणि तुम्हाला जास्त बसण्याचं उठण्याचं काम नसेल, अशा टाईमला तुम्ही शेपवेअर चूज करू शकता। शेवटी तुमचा प्रश्न आहे, तुम्हाला किती टाईमसाठी आणि किती कम्फर्टेबली साडी घालायची आहे। तर आपली पुढची टिप येते किंवा मिस्टेक येते जी बऱ्यापैकी करतात की सगळ्यांनाच साडीच्या निऱ्या या घालता येतात, पण काय होतं तरी पण यार मला तर खूप चांगल्या निऱ्या घालता येतात, मग तरी पण माझ्या साडीच्या निऱ्या अशा वर खाली का दिसतात? तर तुम्ही काय करता, निऱ्या व्यवस्थित करता, पण जेव्हा त्या टक करायच्या असतात किंवा खोचायच्या असतात ना, त्या टाईमला तुम्ही चूक करता। जेव्हा निऱ्या खोचायच्या ना, त्या टाईमला तुम्ही एकावरती एक निरी पकडून न खोचता जर तुम्ही थोड्याशा स्लाइडली स्टेप वाईज अशा म्हणजे जसं आपण पायऱ्यांवरून उतरतो एक 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 स्लोली, तसं अर्धा अर्धा सेंटीमीटरचं जर तुम्ही निऱ्यांमध्ये थोडासा डिस्टन्स सोडला आणि उतरत्या क्रमाने जर तुम्ही निऱ्या खोचल्या आणि सगळ्यात वरची जी प्लीट असते ना, ती थोडीशी मोठी करायची। म्हणजे जर ती प्लीट तुम्ही नॉर्मल आपल्या ज्या बाकीच्या निऱ्या आहेत त्यांच्या एवढीच केली तर ती निरी काय होते, अशी ओढली जाते चालताना वगैरे, म्हणजे ती अशी एकटी सिंगलच निरी दिसते। मग ती दिसायला नको म्हणून ती निरी तुम्हाला थोडीशी जास्तीची साडी घेऊन, अशी पण आपली एक्स्ट्राची साडी राहते ना इकडे खोचायला, ती तिकडे खोचल्यानंतर अजून तिथे एक एक्स्ट्राची निरी बनते, मग ती बनणार नाही। त्याच्याऐवजी वरची निरी तुम्ही सगळ्यात आहे ना ती मोठी बनवायची आणि छान पद्धतीने तिला खोचून घ्यायची। मग ती निरी इकडे तिकडे पडणार पण नाही आणि तुमच्या निऱ्या सुद्धा खालीवर दिसणार नाही चालताना वगैरे, एकसारख्या आणि अगदी सुंदर अशा दिसतील। त्याच्यामुळे ही सुद्धा एक मिस्टेक आहे, निऱ्या एकत्र न खोचता त्या थोड्याशा पसरवून त्याला तिथे एक सेफ्टी पिन लावून तुम्ही नंतर खोचू शकता। त्याच्यानंतर पुढची मिस्टेक बऱ्याच मुली किंवा बायका असं करतात की जे पिन लावतात ना, शोल्डर पिन, ते एकदम शोल्डरवरतीच लावतात। मग याने काय होतं, जेव्हा तुम्हाला खाली वगैरे वाकायचं असतं ना, आपोआप तो पदर पुढे येतो किंवा पडला जातो। जेव्हा पिनअप वगैरे करता किंवा वन साईड पण पदर घेता, खूप असं पुढे पुढे येतो। मग तुम्हाला ते अवॉइड करायचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला जी खांद्यावरची पिन आहे ती एक्झॅक्टली खांद्यावरती न लावता थोडीशी पाठीमागे जिथे आपली नॉड वगैरे असते ना, तिथे थोडीशी मागच्या साईडला लावायची आहे। त्याने काय होईल, जेव्हा आपण तुम्ही खाली वगैरे वाकाल तेव्हा तुमचा पदर आहे तो खाली किंवा खांद्याच्या पुढे येणार नाही आणि ते खूप वेळ दिसतं। जेव्हा तुम्ही खाली वागता आणि तुमचा पदर पुढे येतो, ते चांगलं नाही दिसत किंवा ती एक तुम्हाला चांगली साडी घालता येते याचं लक्षण नाही आहे। लगेचच समोरच्याला समजतं की हिला साडी घालता येत नाही। मग जर असं कोणाला वाटू नये किंवा तुम्ही स्वतः अनकम्फर्टेबल व्हायला नको आणि साडी घालणं टाळायला नको, म्हणून स्वतःसाठी सुद्धा तुम्ही ह्या मिस्टेक अवॉइड करू शकता, जेणेकरून नेक्स्ट टाइम साडी घालताना तुमची साडी ही अगदी सुंदर आणि
व्यवस्थित टाकतील. जे खूप कॉमन मिस्टेक करतात ते म्हणजे निऱ्या घालून झाल्या की थोडंसं एक्स्ट्राचं फायब्रिक राहतं. जसं की आता आपण प्लीट्स बद्दल बोललो तेव्हा पण मी तुम्हाला सांगितलं ही सुद्धा मिस्टेकच आहे. एक्स्ट्राची जी आपली थोडीशी राहिलेली साडी आहे ती असंच गुंडाळायची आणि तिथेच खोचायची निऱ्यांच्या व्यतिरिक्त. मग ते काय होतं, साईडला परत अजून एक तिथं निरी तयार होते म्हणजे साडीच्या व्यतिरिक्त. मग अजून तुमच्या निऱ्यांचा घोळ सोडून पाठीमागच्या साईडला एक साडीची तिथे एक अशी घडी दिसते उभी, मग ते सुद्धा चांगलं दिसत नाही किंवा हे सुद्धा परफेक्ट साडी ड्रेसचं लक्षण आहे किंवा ती तुमची मिस्टेक होऊन जाते एक साडी घालण्याची. मग त्याच्यामुळे तुम्ही ते फायब्रिक तुम्हाला तेच आपल्या पहिल्या जी सगळ्यात शेवटची किंवा वरची निरी असते ना त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे, जेणेकरून ती निरी सुद्धा मोठी होईल, एकटी पडणार नाही आणि एक्स्ट्राचं राहिलेलं फायब्रिक किंवा एक्स्ट्राची राहिलेली साडी तुम्हाला वेगळी कुठे खोचायला लागणार नाही. त्याच्यामुळे ही मिस्टेक अवॉइड करण्यासाठी सुद्धा तुम्हाला ती प्लेटमध्ये किंवा निरीमध्ये ॲड करायचं आहे. त्याच्यानंतर आपली सगळ्यात शेवटची आणि 5वी मिस्टेक येते ती म्हणजे बऱ्याच मुली काय करतात, साडी घालून झाल्यानंतर हिल्स किंवा थोडेसे मोठे सँडल त्याच्यावरती घालतात. मग त्याने काय होतं, तुमची हाईट आपोआप वाढते आणि हाईट वाढलं की ते वियर्ड दिसतं. तुम्ही कितीही साडी नंतर खाली ओढली तरी ती फ्लोअरला जात नाही, म्हणजे जमिनीवरती टेकली जात नाही, ती थोडीशी अशी हवेत तरंगल्यासारखीच दिसते आणि ते सुद्धा चांगलं दिसत नाही. मग हे असं व्हायला नको म्हणून तुम्हाला काय करायचं, जेव्हा तुम्ही पेटीकोट घालताना त्याच टाइमला तुम्हाला जर हील घालणार असाल किंवा थोडीशी ब्लॉकची किंवा थोडीशी मोठी चप्पल घालणार असाल 1-2 इंच वगैरे, त्या टाइमला तुम्हाला साडी घालण्या अगोदरच जेव्हा तुम्ही पेटीकोट घालता त्याच टाइमला तुम्हाला त्याच्यावरती तुमची हील घालून घ्यायची आहे. जर नॉर्मल तुम्ही स्लीपर किंवा फ्लॅट चप्पल घालणार असाल तर चालेल की तुम्ही साडी घातल्यानंतर पण ती चप्पल घालू शकता. पण जर का तुम्हाला हिल्स घालायचे असतील तर ते तुम्हाला साडी घालण्याच्या अगोदरच घालायचे आहे, म्हणजे तुम्हाला साडी घालण्याची जी हाईट आहे ना ती व्यवस्थित ॲडजस्ट करता येईल, जेणेकरून तुम्ही तुमची हील घातल्यानंतर परत तुमची साडी हवेत तरंगल्यासारखी दिसणार नाही. तर अशा ह्या आपल्या 5 मिस्टेक होत्या ज्या अवॉइड करायच्या आहेत आणि त्या मिस्टेक न करता तुम्ही कशा पद्धतीने साडी घालू शकता हे सुद्धा मी तुम्हाला अगदी थोडक्यात समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करू शकता आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत सुद्धा शेअर करू शकता. व्हिडिओ पूर्ण पाहिला आहे तुम्ही त्याच्याबद्दल तुमची खूप खूप आभारी आहे. भेटूयात एका मग नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत बाय बाय.